जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा. मागच्या काही समासांमध्ये समर्थांनी अद्वैत साध्य करण्यासाठी, द्वैताचा निराश करण्यासाठीचा उपाय सांगितला आपल्याला. पण हा उपाय असा सहजासहजी अंतःकरणात ठसत नाही. कारण जे काढून टाकायचं आहे, म्हणजे हे द्वैत काढून टाकायचं आहे, ते आत ठसून बसलेलं आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. उदाहरणार्थ, एखादा अत्यंत चिकट झालेला डाग, मग तो लादीवरचा असला तर तो खूप घासावा लागतो. म्हणजे किचनमध्ये आपण गेलो की काही लादीवरचे डाग असतात. ते चिकट असल्यामुळे ते सहजासहजी निघत नाहीत, दृढ झालेले असतात. ते का दृढ झालेले असतात? कारण तेच ते डाग अनेक वेळा पडलेले असतात. त्याला आपण म्हणूया लेयर्स. आता हे लेयर्स काढण्यासाठी उपाय पण तेवढेच ताकदीचे करावे लागतात. मग इथे समर्थ म्हणतात, काय करावं? तर त्याचं चिंतन हे दृढपणाने सातत्याने करत राहावं, तर हे शक्य आहे. पण त्या आत्मतत्व जे चिंतनात येत नाही ते कसं साधावं? शिष्य विचारतो, अचिंत्य कसं चिंतन करू? मी ते कसं आठवू? समर्थ म्हणतात, अचिंत्यतेची चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे, कोणे परी? कसं काय ओळखू मी जे अचिंत्य आहे? आपणच सांगता की ते मनबुद्धी कक्षेच्या पलीकडचं आहे. मग जे मन आणि बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे आहे त्याचं चिंतन निदिध्यासन करणार कसं? मग समर्थ म्हणतात, ते चिंतन करण्यासाठी त्याच गोष्टीचं श्रवण करत राहिलं की हळूहळू ते ठसायला लागतं. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. हे त्याचं उत्तर आहे. सवय लावावी लागते. जसं ह्या द्वैताची आपल्याला सवय लागली, मायेच्या सत्यत्वाची मला आत पक्की सवय लागलेली आहे, आणि ही जी घट्ट झालेली सवय आहे ती मोडण्यासाठी म्हणून मला दुसरी सवय तितकीच घट्ट करावी लागते, तर ही पहिली सवय मोडते. जर समजा मी लिहिता लिहिता काही चुकीचं लिहिलं, तर मी ते काय करतो? खोडून काढतो. आता खोडण्याचे उपाय अनेक. त्यापैकी आपण पेन्सिलीचा उपाय बघूया. पेन्सिलीने मी एखादी गोष्ट लिहिली तर मला काय करावं लागतं? त्याला खोडायला रबर येतो. तो रबर प्रत्यक्ष ते विझवतो का तो कागदाचा वरचा लेयरच उडवून देतो? तर तो स्वतःचा एक लेयर आणि कागदाचा एक लेयर असे दोन्ही मिळून ते लिहिलेल्या पेन्सिलीची अक्षरं एका गोळ्यामध्ये तयार करतो आणि ते गोळाच काढून टाकतो. बघा, आपण रबरने खोडत असताना म्हणजे काय होतं? जे माझ्या आत ठसलंय, जे पक्क बिंबलंय, ते मी आणि माझी कल्पना या दोघांचं एक लेयर झालंय. तो लेयर ह्या दुसऱ्या चिंतनाने मला साफ करून टाकायला पाहिजे. हे साफ करण्याची क्रिया ना मेहनतीची आहे. जितक्या सहजतेने पेन्सिल लिहिते त्याच्यापेक्षा खूप जास्त ताकद लावून आपल्याला रबराने घासावं लागतं. याचा अर्थ पहिलं जाण्यासाठी ताकद लावावी लागते. इथे समर्थ म्हणतात, सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. नित्य आणि अनित्य याचा मी विचार केला तरच मला समाधान मिळणार आहे. पण ते करायचं कसं? ते आठवायचं कसं? असं तर ते आठवलं जात नाही. इथे समर्थ म्हणतात, ते आठविता विसरीजे, का ते विसरून आठवीजे, जाणोनिया नेणीजे परब्रह्म ते. त्याला आठवायचा प्रयत्न केला की ते आठवता येत नाही, आणि विसरायचा प्रयत्न केला तर ते विसरलंही जात नाही. असं विचित्र स्थिती आहे. गाढ निद्रेची स्थिती लक्षात घ्या. मी गाढ निद्रेत गेलो
आणि मी गाढ निद्रेतून बाहेर आलो, उठलो. मला काय कळतं? मला फक्त समाधान कळतं. मी छान झोपलो होतो हे कळतं. पण मला सांगितलं वर्णन कर बघू, त्या झोपलेल्या गाढ निद्रेच्या स्थितीचं वर्णन कर. काही आठवत नाही, काही कळत नाही. का? कारण वर्णन करणारा मी तिथे नसतो, तोच झोपलेला असतो. म्हणजे ज्याला कळतं तो कळण्याच्या पलीकडे गेलेला असतो, म्हणून काही कळत नाही त्या स्थितीचं. तसं समर्थ म्हणतात, ते आठविता विसरीजे. का ते विसरून आठविजे? ते किंवा दुसऱ्या ओवी सांगतात, ते नुमजताच उमजे, उमजून काहीच नुमजे. ते वृत्तीवीण पाविजेस निवृत्तीपद. कारण मला अखंड वृत्तीची सवय लागलेली आहे. मी सगळे माझे विचार करत असतो. माझं मन किंवा माझी बुद्धी म्हणजे ती वृत्ती आहे अंतःकरणाची. आणि या अंतःकरणाच्या वृत्तीशिवाय मला व्यवहाराची सवयच नाही आहे. ती सवय गेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ते वृत्तीवीण पाविजे निवृत्तीपद. ते नुमजताच उमजे. त्याचा मी विचार करायला गेलो की काही कळत नाही. विचार सोडला की ते कळतं. म्हणजेच वृत्तीशिवाय तिथे जाता येण्यासारखं आहे. पण हे समजायचं कसं? मला समजत नाहीये. ज्याच्या आधाराने मला सगळं विश्व समजतं ते समजण्याच्या कुठलेही उपकरणं तिथे काम करत नाहीयेत. आता मी करायचं कसं? विश्वास कशावर ठेवायचा? म्हणून समर्थ म्हणतात, आपणास नुमजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, अंतरी सदृढ धरावे सद्गुरु वचन. उपाय सद्गुरूंनी सांगितलेलं आहे तर ते खरं असणार. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं. मला दिल्लीला जायचं आहे आणि पहिल्यांदा गाडी निघाली आणि ती एका स्टेशनावर येऊन थांबली आणि मी बावचळलो की मला दिल्लीला जायचं आहे. तेव्हा जो दिल्लीला जाऊन आलेला आहे तो मनुष्य काय म्हणतो, बाबा रे तू ह्याकडे बघू नकोस, ही गाडी निश्चित दिल्लीकडे जाईल. त्याला पुढे जाऊन थांबते गाडी. परत तो बावचळतो, अरे दिल्ली तर सांगितलं पण हे भलतंच आहे. त्याच्यावर त्याला विश्वास ठेवावा लागणार आहे, ही गाडी जाणार आहे. आणि दुसरं, मला जरी काही दिसलं तरी सुद्धा मला ते लक्षात ठेवून चालणार नाहीये. मला जे सांगता आहेत त्यावर विश्वास ठेवून त्याच गाडीत बसून राहावं लागणार आहे. ही माझी साधना आहे. तसं समर्थ म्हणतात, आपणास नुमजे बरवे. मला कळत नाही ना. ज्याला कळत आहे त्याचा विचार घ्यावा आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागावं. मी पण वस्तू ना कळे. पुढची ओवी आहे समर्थांची छान. आता मला कळत नाही हे मला कळलं, हे आधी कळत नाही आणि हे पटत नाही. मला कळत नाही हे कोणी सांगितलं की मी तुला कसं कळत नाही हेच नेहमी सांगत असतो. हा माझा गुणधर्म आहे आणि तो अहंकार आहे. पण ज्याला कळलं की मला कळत नाही त्याचं अर्ध काम झालं. आता मला जे कळलेलं नाही ते ज्याला कळलंय त्याच्याकडे मी जाणं की आपलं उरलेलं 25% काम झालं. म्हणजे ॲक्च्युली 75% ह्याच्यातच आहेत. म्हणजे आधी मला कळत नाही हे कळणं आणि ज्याला कळलंय तो मला कळणं. कळण्याचा गोंधळ होते बहुतेक, पण तुम्ही समजून घ्या. मला कळत नाही हे कळणं आणि ज्याला कळलंय तो मला कळणं. म्हणजे आपलं 75% काम झालं. आता ज्याला कळलंय त्याप्रमाणे मी चालू राहणं की उरलेलं 25% साध्य होईल. म्हणून समर्थ म्हणतात, मी पणे वस्तू नाकळे, मी पणे भक्ती मावळे, मी पणे शक्ती गळे वैराग्याची. मला कळतंय असं धरलं की तो मीपणा आला आणि ह्या मीपणाने ना वैराग्य राहतं, ना भक्ती राहते, ना ज्ञान कळतं. म्हणून हा सोडायला पाहिजे. पण हे कसं सोडणार? कारण मला आयुष्यभराची साथ ह्या मीपणाचीच आहे. आयुष्यभर ह्या मीला मी घेऊनच फिरतोय सगळीकडे, म्हणजे अहंकाराला घेऊन फिरतोय. आणि ते समर्थ एका ओवीत सांगतात. फार छान ओवी आहे. समर्थ म्हणतात, मी पण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निस्संगपणे. 3 गोष्टी एका याच्यात सांगितल्या समर्थांनी. मी पण असा त्याग कसा कराल? मी पण जाणोनी त्यागावे. ब्रह्माचा अनुभव कसा येईल? ब्रह्म होऊन अनुभवावे. मी वेगळेपणाने अनुभव घ्यायचा म्हटलं तर तो अनुभव येणार नाही. आणि समाधान कसं मिळेल? म्हणजे मीपणा कसा सोडू, ब्रह्माशी एकरूप कसं होऊ आणि मला शेवटी समाधान कसं मिळेल? 3 प्रश्नाची उत्तरं एका ओवीत. मी पण जाणून त्यागावे, मी पण जाणून घ्या, हे माझं मी पण आहे, म्हणजे ते सुटेल. ब्रह्म कसं एकरूप व्हाल? ब्रह्म व्हा, तुम्ही त्याच्यात मिक्स व्हा. मीपणा बाजूला गेला की ब्रह्माशी एकरूप आहे. आणि समाधान ते पावावे निस्संगपणे. सगळ्याचा संग सुटला
की आपण समाधानी होऊ. हे समर्थांचं निकरीचं सांगणं आहे. निर्विकल्पासी कल्पावे. आता इथे मात्र समर्थ ती खूण सांगतात. नक्की ते कसं मिळवायचं? समर्थ म्हणतात, निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न भावे. मीपणासी त्यागावे येणे रीती. मीपणा कसा सोडता येईल? नेमकी खूण. मी निर्विकल्पाची कल्पना तर करायची, पण कल्पना करणारा मी मात्र राहता कामा नये. आता हे खरं सांगू का, हे प्रत्यक्ष अनुभवण्याचं आणि कृती करण्याचा भाग आहे. तो मी आपल्याला ह्या कितीही शब्दाने सांगितला तरी तो शब्दाच्या आधाराने समजणार नाहीये. मी ते करायला घेतल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाहीये. मी हे करायला घेऊ शकतो, साधने विण ब्रह्म होता, लागू पाहे देह ममता. म्हणून हे मी साधना करायला घेणं गरजेचं आहे. साधनेशिवाय नुसती शाब्दिक बडबड केली तर माझा अहंकार जाण्याच्या ऐवजी अहंकार जास्त वाढण्याची शक्यता असते. हा उपायाचा अपाय आहे. याचं छान उदाहरण देतो आपल्याला. बऱ्याच जण माहिती असेल, मुंबई पूर्वी फार पाऊस पडला आणि खूप पाणी आलं आणि ज्या ॲटोमॅटिक गाड्या होत्या, ॲटोमॅटिक गाडी केलेली होती ज्याच्यामुळे काचा बंद होतात आणि गाडी बंद असताना काचा उघडता येत नाहीत. हे फीचर चांगलं आहे, म्हणजे चोरांना गाडी चोरता येत नाही. त्याच फीचरचा दुरुपयोग झाला, कारण पावसात गाडी सगळी पाणी, रस्त्याने भरले पाणी आणि त्याच्यामध्ये अडकलेल्या गाड्या ज्या बंद पडल्या त्या गाड्यांच्या आतच लोक गेली, कारण त्यांना ऑक्सिजन सप्लाय मिळाला नाही. म्हणजे जे फीचर होतं जगण्यासाठी आणि वाचवण्यासाठी, त्याच फीचरचा उपयोग झाला मृत्यूसाठी. साधनेने मी पण सुटणं हा अभिप्रेत भाग आहे. विचार आणि तत्वज्ञान आणि ज्ञान, खरं ज्ञान नव्हे, शाब्दिक ज्ञान, हे शाब्दिक ज्ञानाच्या आधाराने मी पण जाण्यासाठीचा उपाय आहे. दुर्दैवाने त्याचाच अपाय होतो. म्हणून जाणतेपणाने, डोळसपणाने या साधनेकडे बघणं गरजेचं आहे. समर्थ म्हणतात, तैसा उपायाचा अपाय विपरीतपणे स्वहित जाय, साधने सोडिता होय मुक्तपणे बद्ध. म्हणून साधना जर सोडली, गुरुच्या शरणागती सोडली, गुरुने सांगितलेला मार्ग सुटला तर उपायाचा अपाय होणार आहे. हा होऊ नये म्हणून आपण समर्थना प्रार्थना करूया. आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म. त्याचा सातत्याने अभ्यास केला, त्याच्याशी एकरूप होण्याचा अभ्यास केला, प्रत्यक्ष साधना केली तर ते मिळणार आहे. ते मिळावं म्हणून आपण समर्थना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.